बळवंतजी. गेल्या 13 दिवसापासून सातत्यानं सभागृह बंद आहे. हं. आमची साधी मागणी आहे की जे जंतर मंतरवर आमच्या तरुण मुलांवर उद्याच्या भविष्यावर जो लाठीचार्ज झाला, जे पॅलेटनं गोळ्या चालवल्या गेल्या, हं. अन्वित त्यांचा छळ झाला, त्याचं स्पष्टीकरण हा आदेश कोण दिला हा गृहमंत्र्यांनी सभागृहात येऊन सांगावं. जी राम मंदिराची चोरी आहे त्या राम मंदिराच्या चोरीचं काय झालं हे सभागृहात गृहमंत्र्यांनी येऊन सांगावं. हं. एवढी साधी मागणी आहे आणि ते मागणी त्यांना मान्य नाही, कारण ते त्यांच्यापासून पळ काढतायत आणि बरं. उलट्या बोंबा अशा करतात की विरोधकांना चर्चेत रस नाही, बरं. चर्चा करू द्यायची नाही. पण मी तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सभागृहातलं की विरोधक पूर्ण चर्चेसाठी तयार आहे. फक्त आमची मागणी अशी आहे की गृहमंत्र्यांनी या संदर्भात निवेदन करावं. बरं. एवढी साधी मागणी आहे. परंतु गृहमंत्री यापासून सगळ्या गोष्टीपासून पळ काढतात. सभागृह चालू झालं तेव्हापासून जवळपास 13 दिवस झाले. हो. 13 दिवसात पैकी एक दिवस सुद्धा गृहमंत्री, आपल्या देशाचे गृहमंत्री एक दिवस सुद्धा सभागृहात आले नाही. पंतप्रधानांचं सोडा, पण गृहमंत्री सुद्धा एक दिवस सभागृहात आले नाही. बरं बळवंतजी, तुम्ही म्हणताय की प्रामाणिक इच्छा आहे विरोधकांची चर्चा करण्याची. अमरजी, मग सत्ताधाऱ्यांना नेमका इश्यू काय आहे? विरोधक सतत राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहाराचा मुद्दा, विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा मुद्दा उपस्थित करताय. सरकार सविस्तर निवेदन का देत नाहीये?